महाराष्ट्राच्या राजकारणात वाघासारखी डरकाळी फोडणारे ओबीसींचे खंबीर नेते आणि संकट समयी भल्या भल्यांना अंगावर घेणारे छगन भुजबळ आज एवढे हतबल का झाले आहेत? ज्या भुजबळांचा शब्द कधी काळी अंतिम मानला जायचा, त्यांच्यावर आज स्वतःच्या पक्षात आणि महायुतीत एकाकी पडण्याची वेळ का आली आहे? महाराष्ट्राच्या राजकारणाने आजपर्यंत अनेक उलथापालथी पाहिले आहेत, परंतु छगन भुजबळ यांची अशी कोंडी झालेली उभ्या महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिली आहे. 2023 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली, तेव्हा भुजबळांना अचानक विकासाचा साक्षात्कार झाला. त्यांनी 3 दशकांची शरद पवारांची साथ सोडली आणि ते अजित पवारांच्या मागे जात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये सामील झाले. परंतु आज अवघ्या 3 वर्षातच भुजबळांचे राजकीय वजन संपल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. स्वतःसाठी राज्यसभा आणि पुतण्या समीर भुजबळ यांच्यासाठी मंत्रिपदाची मागणी करणाऱ्या भुजबळांना थेट दिल्लीतून म्हणजेच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून नकार मिळाला आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की अजित पवारांची साथ सुटल्यानंतर आणि महायुतीत पूर्णपणे कोंडी झाल्यानंतर भुजबळ आता नेमकं काय करणार? त्यांचा पुढचा मार्ग कोणता? काय ते पुन्हा शरद पवारांचे उंबरठे झिजवणार? आणि सर्वात मोठा प्रश्न, शरद पवार छगन भुजबळांना पुन्हा पक्षात घेतील का? आज आपण याच राजकीय कोंडीवर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. छगन भुजबळ यांचा राजकीय आलेख समजून घेतल्याशिवाय आजच्या त्यांच्या कोंडीचे गांभीर्य लक्षात येणार नाही. भुजबळांची खरी राजकीय जडणघडण झाली ती शिवसेनेत. बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू, आक्रमक वक्ते आणि मुंबईचे महापौर म्हणून त्यांनी नाव कमावले. परंतु 1991 मध्ये त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि ते काँग्रेसमध्ये गेले. तो काळ असा होता की शिवसेनेतून बाहेर पडणे म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे होते. परंतु भुजबळांनी ते धाडस दाखवलं. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर छगन भुजबळांना सर्वात मोठा आधार मिळाला तो शरदचंद्र पवार यांचाच. 1999 मध्ये जेव्हा शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, तेव्हा भुजबळ त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले प्रदेशाध्यक्ष होण्याचा बहुमान भुजबळांनाच मिळाला. शरद पवारांनी भुजबळांना महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद दिलं, गृहमंत्रीपद देखील दिलं. 2023 सालापर्यंत म्हणजेच सलग 24 वर्ष छगन भुजबळ हे शरद पवारांचे सर्वात विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जात होते. भुजबळांवर जेव्हा जेव्हा संकट आली, मग ते तेलगी घोटाळ्याचे आरोप असोत किंवा पंकज आणि समीर भुजबळ यांच्यावरील चौकशा असोत, शरद पवार नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहिले. छगन भुजबळ जेव्हा तुरुंगात गेले आणि तिथून बाहेर आले, तेव्हाही त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची संपूर्ण जबाबदारी शरद पवारांनीच उचलली होती. हा भुजबळांच्या राजकीय कारकिर्दीचा सुवर्ण काळ होता. तिथे त्यांना पक्षात आणि समाजात प्रचंड मान होता. परंतु म्हणतात ना की सत्तेची चटक आणि ईडी सीबीआय सारख्या केंद्रीय यंत्रणांचा दबाव भल्या भल्यांची निष्ठा बदलवून टाकतो. 2 जुलै 2023 रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. अजित पवारांनी शरद पवारांविरुद्ध बंड पुकारलं आणि ते थेट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. छगन भुजबळांनी अजून पार्टी बदललेली नव्हती, ती मोठ्या साहेबांसोबतच होते. अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्या बैठका एका बाजूला सुरू झाल्या. अशीच एक बैठक लोणावळ्यात होती. त्या बैठकीची माहिती भुजबळांना मिळाली. ती माहिती त्यांनी शरद पवारांना दिली व सोबतच त्या बैठकीत काय होतंय हे जाणून घेण्यासाठी म्हणून ते त्या बैठकीला गेले. ते जे गेले ते गेलेच, पुन्हा काही शरद पवारांसोबत दिसले नाहीत. कदाचित त्यांना त्याच बैठकीत विकासाचा साक्षात्कार झाला असावा. ज्या शरद पवारांनी भुजबळांना शून्यातून विश्व निर्माण करून दिलं, त्याच पवारांना सोडून जाताना भुजबळांनी विकासाचा आणि ओबीसींच्या हिताचा दाखला दिला. परंतु खरी गोम पुढे होती. महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर मंत्रिपद मिळवण्यासाठी भुजबळांना अहोरात्र संघर्ष करावा लागला. सुरुवातीला त्यांना डावललं जात असल्याचं चित्र होतं. ते अधूनमधून नाराज असल्याच्या बातम्या आपलं डोकं वर काढायच्या. अखेर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर भुजबळांना मंत्रिपदाची लॉटरी लागलीच. परंतु मंत्रिपद मिळाल्याने भुजबळांची राजकीय भूक काही शांत झाली नव्हती. त्यांच्या महत्वाकांक्षेने आता थेट दिल्लीच्या वाटा शोधायला सुरुवात केली होती. त्यांना स्वतःसाठी राज्यसभेची जागा हवी होती.
आणि नाशिक व जळगाव परिसरातील आपले राजकीय साम्राज्य टिकून ठेवण्यासाठी पुतण्या समीर भुजबळ यांच्यासाठी महायुती सरकारमध्ये मंत्रिपद हवं होतं. यासाठी त्यांनी थेट अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याशीच पंगा घेतला. पक्षांतर्गत बैठकीत पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर आणि घराणेशाहीवर भुजबळांनी बोट ठेवल्याची चर्चा रंगली. परंतु भुजबळ एक गोष्ट विसरले की त्यांचे राजकीय वजन त्याच दिवशी संपले होते ज्या दिवशी त्यांनी शरद पवारांची साथ सोडली होती. छगन भुजबळ यांना वाटलं होतं की शरद पवारांना सोडून महायुतीत गेले की भाजप त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकून स्वागत करेल. परंतु भाजपचे केंद्रीय नेतृत्व राजकारण अत्यंत क्रूरपणे आणि हिशोबी पद्धतीने करत असतं. याचा अंदाज कदाचित भुजबळांना आला नसावा. जेव्हा भुजबळांनी स्वतःसाठी राज्यसभा आणि समीर भुजबळांसाठी मंत्रिपदाची मागणी लावून धरली तेव्हा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या मागण्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला. भाजपच्या मते भुजबळांचा त्यांच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नाशिकमध्ये आता पूर्वीसारखा प्रभाव राहिलेला नाही. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान भुजबळांनी घेतलेल्या आक्रमक ओबीसी भूमिकेमुळे महायुतीला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले असा एक मोठा आक्षेप भाजपचा आहे. त्यामुळे भुजबळांना अधिक बळ देणं महायुतीसाठी फायद्याचं नाही हा राजकीय हिशोब भाजपने मांडला. यात आणखीन एक मोठी अडचण निर्माण झाली होती ती म्हणजे अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू. अजित पवार स्वतः महायुतीतून बाहेर पडणार होते असे शरद पवारांसोबतचे नेते व त्यासाठी त्यांनी काही बैठकाही घेतल्या होत्या अशी ही चर्चा होती. मात्र अजित पवारांच्या अचानक जाण्याने या सर्व चर्चाच राहिल्या आणि यावर पुढे काहीही होऊ शकले नाही. अशा परिस्थितीत भुजबळांची बाजू लावून धरण्यासाठी त्यांच्या पक्षात आता कोणीही उरलेले नाही. प्रफुल्ल पटेल स्वतःच्या जागा वाचवण्यात व्यस्त आहेत तर सुनील तटकरे यांच्यावरही तेच आरोप आहेत. पार्थ पवारांशी घेतलेल्या पंग्यामुळे तर आता सुनेत्रा वहिनी देखील त्यांच्या बाजूने काहीही बोलताना दिसत नाहीत. आज भुजबळ स्वतःच्याच पक्षात असूनही पूर्णपणे एकाएकी पडले आहेत. न बोलवताच अजित पवारांच्या मागे जाण्याची किंमत आज भुजबळांना मोजावी लागत आहे. आता महायुतीत मान नाही, पक्षात सन्मान नाही आणि दिल्लीतूनही नकार मिळालाय. मग भुजबळ आता काय करणार? भुजबळ आता कोणता नवीन डाव टाकणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा आहे, भुजबळ घर वापसी करणार का, ते पुन्हा शरद पवारांकडे जाणार का? परंतु हा प्रश्न महत्वाचा नाही की भुजबळ शरद पवारांकडे जाणार का. प्रश्न महत्वाचा हा आहे की काय शरद पवार भुजबळांना पुन्हा सोबत घेणार का. शरद पवारांचा इतिहास आपण जर पाहिला तर त्यांनी राजकारणात कधीही कोणाला कायमचा शत्रू मानलेले नाही. राजकारणात कोणी कोणाचा परका नसतो आणि कायमचा मित्रही नसतो हा शरद पवारांचा आवडता सिद्धांत. परंतु 2023ला जे घडलं ते पवारांच्या थेट अस्तित्वावर आलं होतं. छगन भुजबळांनी ज्या भाषेत शरद पवारांवर वय झाल्याची टीका केली होती, तुम्ही आता निवृत्त व्हा असा सल्ला दिला होता, ते पवार विसरले नसावेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत सूत्रांनुसार पक्षातील ज्येष्ठ नेते जसे की जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि स्वतः सुप्रिया सुळे या भुजबळांच्या परतीला प्रचंड विरोध करत आहेत. जितेंद्र आव्हाड आणि भुजबळ यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. जर भुजबळ परत आले तर पक्षात पुन्हा एकदा अंतर्गत गटबाजी गाजेल आणि अशी भीती शरद पवारांच्या निष्ठावंतांना वाटते. तसेच भुजबळांना पुन्हा सोबत घेतल्यास जनतेत चुकीचा संदेश जाईल. विशेषतः मराठा समाज जो सध्या शरद पवारांचा कोर वोटर मानला जातो तो नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भुजबळांसाठी सिल्वर ओकचे दरवाजे उघडणे शरद पवारांसाठी तितकं सोपं नाही. आता आपण त्या मुद्द्यांवर बोलूया जो खरोखरच संशोधनाचा विषय आहे. शरद पवारांनी जर नकार दिला तर छगन भुजबळांकडे दुसरा पर्याय तरी काय शिल्लक राहतो? भुजबळांच्या समोर असलेल्या पर्यायांचे विश्लेषण करूया. पर्याय क्रमांक 1, महायुतीत अपमान सहन करत राहणं. भुजबळ सध्या मंत्री आहेत, ते आपला कार्यकाळ शांतपणे पूर्ण करतील, परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना किंवा त्यांच्या पुतण्याला तिकीट मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल. भाजप त्यांना नाशिकमध्ये कितपत मदत करेल यावर शंका आहे. पर्याय क्रमांक 2, स्वतंत्र पक्षाची किंवा आघाडीची स्थापना. छगन भुजबळ हे महाराष्ट्रात ओबीसींचे मोठे नेते आहेत. ते स्वतःची एक वेगळी चूल मांडू शकतात. परंतु आजच्या घडीला ऐन निवडणुकीच्या तोंडावर नवीन पक्ष काढून तो राज्यभर पोहोचवणे आणि जागा निवडून आणणे हे भुजबळांच्या वयाचा आणि आरोग्याचा विचार करता अत्यंत कठीण आहे.
शिवाय ते आता राज्यातले एकमेव ओबीसी नेते देखील राहिलेले नाहीत. भाजपच्या आशीर्वादाने राज्यात लक्ष्मण हाकेंसारखे कैक ओबीसी नेते निर्माण झाले आहेत. आणि भाजपने भुजबळांना पक्षात घ्यावं असंही काही नाही. कारण भाजपला राज्य पातळीवरच्या ओबीसी चेहऱ्याची मुळातच गरज नाही. त्यांच्यासाठी जिल्ह्यात स्वतःला ओबीसी नेते म्हणून घेणारे नेते आहेतच. मात्र असं असलं तरी त्यांच्या येवला मतदारसंघात भुजबळांनी महायुतीतून बाहेर पडावं अशा आशयाची बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. हे त्यांचं भाजपवर दबाव टाकण्यासाठीचं टॅक्टिक असू शकतं अशी देखील चर्चा रंगली. पर्याय क्रमांक 3, राजकीय संन्यास किंवा पडद्यामागची भूमिका. भुजबळ स्वतः निवडणुकीच्या राजकारणातून स्वतःला बाजूला करतील आणि पुतण्या समीर भुजबळ किंवा मुलगा पंकज भुजबळ यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करू शकतात. परंतु भुजबळांसारखा लढवय्या नेता एवढ्या सहजासहजी शस्त्र खाली टाकेल असं काही वाटत नाही. या सर्व पर्यायांचा विचार केला तर भुजबळांचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवार हाच एकमेव आणि सर्वात सुरक्षित पर्याय दिसतो. शरद पवारांच्या नावाचे वलय आणि त्यांची महाविकास आघाडी सध्या महाराष्ट्रात टिकून आहे. जर भुजबळ तिथे गेले तरच त्यांचे नाशिकमधील साम्राज्य टिकू शकते. परंतु शरद पवार त्यांचे पाप पदरात घेतील का, हाच या घडीचा सर्वात मोठा सस्पेन्स आहे. भुजबळांची अवस्था राष्ट्रवादीत इतकी बिकट झाली आहे की सुनेत्रा पवार व पार्थ पवारांनी राज्यसभेसाठी नवनीत राणा यांचा विचार केला असं स्वतः नवनीत राणा यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करत सांगितलं. याचा अर्थ सुनेत्रा वहिनी व पार्थ हे भुजबळांचा कुठलाही विचार करत नाहीत हेच दिसतंय. भुजबळांजवळ हे पर्याय असले तरी अजूनही भाजपच्या भरवशावरच ते आहेत. काल त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मला भाजपने नकार दिला नाही तर पुढच्या वेळी तुमचा विचार केला जाईल असं आश्वासन दिलं आहे. आता भुजबळ हे स्वतः एक राजकीय नेते आहेत, एक राजकारणी आहेत आणि राजकारण्यांचं आश्वासन म्हणजे लबाडा घरचं आमंत्रण असतं हे भुजबळांना ठाऊक नाही का? छगन भुजबळ यांचे आजचे राजकारण न घर का न घाट का अशा वळणावर येऊन ठेपलाय. ज्या नेत्याने शरद पवारांना जाहीर आव्हान दिलं आज त्याच नेत्याला स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडावं लागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ही कोंडी भुजबळ कशी फोडतात, ते महायुतीतच राहून बंड करतात की शरद पवारांच्या चरणी लीन होतात हे येणारा काळच ठरवेल. मात्र शरद पवारांनी छगन भुजबळांना पुन्हा पक्षात घ्यावं का? भुजबळांच्या या परिस्थितीला नेमकं कोण जबाबदार आहे? त्यांची स्वतःची अतिमहत्वाकांक्षा की भाजपचे चाणक्य धोरण? यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंट करून सांगा.